नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रदीप फडतरे. राष्ट्रशक्ती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आता सध्या नातेपुते या ठिकाणी आहोत. माऊलींची पालखी या ठिकाणी मुक्कामाला आहे आणि तिथून काही अंतरावरती माऊलीच्या पालखीच्या अंतरावरती आपल्याला या ठिकाणी एक व्यसनमुक्त केंद्र चालवणाऱ्यांची एक कॅम्प आपल्याला इथं आढळलेला आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. रामकृष्ण रे. आपलं नाव? माझं नाव राजेंद्र कानडे. बर. आपल्या ह्या व्यसनमुक्ती ह्याचं केंद्राचं नाव काय आहे? आमचं व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र बंडातात्या कराडकरांची संघटना आहे. गेले 25 वर्ष आम्ही या वारीच्या वाटेवरती प्रबोधन करतो. ज्यावेळेस तात्यांच्या असं लक्षात आलं की वारकऱ्यांच्या मध्ये व्यसनांचं प्रमाण जास्त आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी व्यसनांवरती 72 अभंग लिहिले आहेत की ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पथ्य सांभाळावी. आणि हाच वारकरी की जो विठ्ठल मात्रा घेऊन म्हणजे विठ्ठलाचं नामस्मरण करत या सोहळ्यामध्ये चालत आहे. परंतु याच्यामध्ये हौशे नवशे गवशे 3 प्रकारचे लोक आहेत या सोहळ्यामध्ये. परंतु काही लोकांनी हा सोहळा इतका बदनाम केला की याच्यामध्ये व्यसनी लोक चालायला लागले. आणि याच्यावरती आळा घालण्यासाठी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र बंडातात्या कराडकरांची ही संघटना गेली 25 वर्ष आम्ही या वारीच्या वाटेवरती प्रबोधन करत आहोत. आमचा या वाटेवरती चालत असताना असा अनुभव आहे की या सोहळ्यामध्ये दरवर्षी साधारण 6 ते 7 हजार तरुण स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी येऊन आमच्याकडून व्यसनमुक्तीची प्रबोधिका घेऊन व्यसनमुक्तीवरती मार्गदर्शन घेऊन आपली व्यसन म्हणजे आपल्या जीवनामध्ये लागलेलं तंबाखू गुटखा मावा असेल जे काही व्यसन आहे चहा असेल कॉफी असेल ही व्यसनं सोडतात. आणि पुढल्या वर्षी येऊन परत आमची गाठ घेतात की गेल्या वर्षी बाबा नातेपुते या ठिकाणी तुम्ही आम्हाला आमची तंबाखूची पुडी काढून घेतली होती, त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला माऊलींची शपथ देऊन या ठिकाणी आमच्याकडून इथून पुढे तंबाखू खाणार नाही असं म्हणजे आमच्याकडून तुम्ही बोलून घेतलं, शपथ घेतली. त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये असणारं माझं तंबाखूचं व्यसन असेल, माझे सिगारेट असेल, बिडी असेल, हे व्यसन माझं सुटलं आणि मी आता या ठिकाणी सुखी आणि समृद्धी जीवन जगत आहे, निर्व्यसनी जीवन जगत आहे. अशा पद्धतीने आमचं गेले 20-25 वर्षामध्ये हा अनुभव आम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळतो. हे आम्हाला फार मोठं समाधान वाटतं की या ठिकाणी आपण अनेक तरुणांची व्यसनं या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सुटतात. वारीमध्ये बरेचसे लोक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रबोधन करत असतात. पण तुम्हाला असं का वाटलं की आपण व्यसनमुक्तीविषयीच या वारीमध्ये आपलं प्रबोधन करावं? खरं तर याच्या मागची पार्श्वभूमी पाहिली तर ज्यावेळेस तात्यांनी या व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना केली त्यावेळीची महाराष्ट्रामध्ये असणारी जी दशा होती ती अशी होती की प्रत्येक घरामध्ये दारूसारखं व्यसन आणि या दारूच्या व्यसनापायी घरामध्ये होणारे त्या स्त्रीचं कुटुंबामध्ये होणारी वाताहत तिच्यावरती होणारा अन्याय तिला जो मार खावा लागायचा हे सर्व आमच्या गुरुवारांनी तात्यांनी हे डोळ्यानं पाहिलं, त्यांनी स्वतः हे अनुभवलं. आणि ते अनुभवल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की समाजाला अध्यात्माबरोबर व्यसनमुक्तीची गरज आहे. आणि त्यावेळेस तात्यांनी संकल्पना करून संकल्प सोडून 25 वर्षापूर्वी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र वारकरी संप्रदायामध्ये अशी एक साथ घातली की तुम्ही मला व्यसनमुक्त मुलं द्या, मी हा समाज घडवण्यासाठी प्रयत्न करतो. आणि तिथून पुढे हे व्यसनमुक्तीचं कार्य चालू झालं. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये 40,000 मुलं आमचे कार्यकर्ते आहेत. आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो की आमच्या घरामध्ये चहाचं सुद्धा व्यसन नाही. आमच्या संघटनेमध्ये आलेला मुलगा इथून घरी गेल्यानंतर चहा सुद्धा पित नाही. आम्ही चहाला सुद्धा व्यसन मानतो, चहा कॉफी सुद्धा घेणार नाही. अशी आमची संघटना काम करते. या वारीच्या वाटेवरती प्रबोधनाबरोबर अनेक कार्य आम्ही करत असतो. वृक्षारोपण असेल, निर्मल वारीची कामं असतील, अशा अनेक कामं या माध्यमातून आम्ही या संघटनेच्या माध्यमातून या सोहळ्यामध्ये करत असतो. ही सगळी प्रेरणा, हे सगळं काम करण्यासाठी आम्हाला माऊली ज्ञानोबाराय आणि जगद्गुरु तुकोबारायांची प्रेरणा मिळते. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या गाथ्यामध्ये अनेक अभंग व्यसनांवरती लिहिले आहेत. परंतु कोणताही कीर्तनकार की जो कीर्तनकार स्वतः व्यसन करतो तो कीर्तनकार आपल्याला हे अभंग सांगत नाही. जसं की ऐसे संत झाले कली, तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडाली, पुढे भांग ओढली, भांग बुरका हे साधन, पची पडे मद्यपान, तुका म्हणे अवघे सोंग, ते कैसा पांडुरंग. हे जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या गाथ्यामध्ये सांगितलं आहे. परंतु की जे लोक, जे महाराज लोक असतील किंवा जे वारकरी लोक व्यसन करतात ते हे अभंग मानत नाहीत आणि ते काम करत नाहीत. परंतु त्या सर्व विषयांना बगल देऊन
आमची संघटना गेले 25 वर्ष झालं या वारीच्या वाटेवरती प्रबोधन करत आहे आणि अनेक तरुणांची व्यसनं सोडत आहे. त्याचं आम्हाला समाधान आहे. तुम्ही आमच्या राष्ट्रशक्ती न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघू शकता, समोर या ठिकाणी चहा कॉफी का पिऊ नये, तंबाखू गुटखा का खाऊ नये, धूम्रपान का करू नये, दारू का पिऊ नये आणि मांसाहार का करू नये, भ्रष्टाचार का करू नये, टीव्ही नाटक तमाशा सिनेमा का पाहू नये, व्यभिचार का करू नये, जुगार का खेळू नये आणि हॉटेलचे पदार्थ का खाऊ नये, याच्याविषयी असा एक चांगला तक्ता तयार केलेला आहे. आपण बघू शकता त्याच्यामध्ये असं 1 क्रमांक 2 क्रमांक असे अनुक्रमांक टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण हे व्यसन केल्यानंतर आपल्या शरीरावरती काय होतं किंवा आपल्या शरीराचं किती प्रमाणात नुकसान होतं हे अगदी उत्तम पद्धतीनं याच्यावरती लिहिलेलं आहे. त्यामुळं त्यांच्याकडून आपण अजून विचारणूक घेऊया की तरुणांनी ह्या वारीमध्ये तरुणांचा तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद भेटतो? खरं तर तरणा भाग्यवंत नट्य हरी कीर्तनात. खरोखर आपण भाग्यवान आहोत की आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला आणि आपल्याला ज्ञानोबराय तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये चालण्याचा योग आला. तरुण या ठिकाणी जर का तुम्ही पाहिलं तर जगामध्ये सर्वात जास्त तरुणांची संख्या असणारा आमचा हा भारत देश आहे. परंतु आज जर आम्ही आमच्या तरुणांची अवस्था पाहिली तर आजचा तरुण रात्री 12 वाजता आणावा लागतो धरून, कारण की तो व्यसनांच्या आहारी गेला आहे. या व्यसनांच्या विळख्यामध्ये अडकलेला हा तरुण याला या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी आम्ही वादळामध्ये दिवा लावण्याचं हे काम करत आहे. आमची संघटना याला प्रेरणा आमचे गुरुवर्य युवक मित्र हरिभक्तीपरायण पंडित तात्या कराडकर तात्यांनी ही चालू केलेले हे छोटंसं रोपटं याचा आज वटवृक्षामध्ये रूपांतर होताना आपण पाहत आहात. या वारीच्या वाटेवरती दरवर्षी 6 ते 7 हजार तरुण व्यसनं सोडतात. हे आमच्यासाठी फार भाग्याचं आहे. कदाचित पूर्वजन्मीच आमचं काहीतरी सुकृत असेल की आम्हाला तात्यांसारख्या माणसाचा स्पर्श झाला आणि आम्ही सुद्धा कधी काहीतरी व्यसन करत होतो. परंतु तात्या आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर आम्हाला असणारं तंबाखूसारखं व्यसन सुटलं आणि तिथून प्रेरणा घेऊन आम्ही इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत या संघटनेमध्ये व्यसनांच्या वरती ज्या तरुणांना व्यसनं झाली, जे तरुण व्यसनांमध्ये गुंतल्यात त्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचा या संकल्पनेतून आज आम्ही या सोहळ्यामध्ये चालत आहोत. रामकृष्ण हरी. आता तुम्ही ही कार्य करताय, विरोध काय होतो? विरोध हा विषय असा आहे की जो मनुष्य तंबाखू खातोय, बिडी पितोय, गांजा पितोय, त्याला जर का आपण धरलं पकडलं त्याला सोडायला सांगितलं तर थोडाफार प्रतिकार हा होतो. परंतु आम्ही त्यांना माऊली या नात्याने आपलं समजून सांगतो की बाबा रे, या व्यसनामुळे तुझ्या कुटुंबामध्ये काय अवस्था आहे, हे जर का तुझे रोजचे 5-50 रुपये तू तुझ्या कुटुंबामध्ये तुझ्या मुलांच्या वरती खर्च केले, त्याच्या शिक्षणावरती केले, त्याच्या खाऊवरती खर्च केलेस तर तुझे हे आणि दुसरा विषय असा की तुझ्या ज्या शरीराची बरबादी होती की कॅन्सरसारखे व्यसनाने जे कॅन्सरसारखं तुला दुर्धर आजार होणार, त्याच्यामध्ये तुझा मृत्यू होणार, त्याच्यापासून तू वाचशील. या ठिकाणी आपण पाहू शकता की एका गावामध्ये एक पोतं भरल असे माणसं या ठिकाणी व्यसन सोडतात. तंबाखू असेल, गुटखा असेल, सिगारेट असेल, परत तुमची बिडी असेल, ही अनेक व्यसने या ठिकाणी लोक सोडतात आणि व्यसनमुक्तीचा संकल्प करून या ठिकाणी इथून पुढची वारी ही व्यसनमुक्तीची वारी करतात. व्यसनमुक्तीची वारी पांडुरंगाच्या दारी हे ब्रीद घेऊन हा तरुण किंवा या ठिकाणी ज्यांनी व्यसन सोडलं ही माऊलींची शपथ घेऊन या सोहळ्यामध्ये चालत असतात. हा आनंद आणि हे काम असंच इथून पुढं चालत ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करावं ही तुमच्या चरणी विनंती. रामकृष्ण हरी. सर तुम्ही काय बोलताय? तरुणांच्या शरीर हे निरोगी राहिलं पाहिजे, आरोग्य राहिलं पाहिजे. आपला तरुण सीमेवरती हातात शस्त्र घेऊन लढला पाहिजे. ह्या उद्देशाने बंडातात्या कराडकर यांची व्यसनमुक्ती ही संस्था अखंड महाराष्ट्रभर कार्यरत राहते. आपण या ठिकाणी बघू शकता या कुंडीमध्ये अनेक लोकांनी स्वतःहून आपल्या खिशातील असणाऱ्या तंबाखूच्या पुड्या असतील किंवा सिगारेट असेल किंवा बिड्या असेल किंवा काड्या असेल, सर्व वस्तू या कुंडीमध्ये आणून टाकलेल्या आहेत. कॅमेरामॅन गणेश देशमुखसह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, नातेपुते.